नमस्ते मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज दिनांक आहे 4 एप्रिल आणि मित्रांनो, काल आपण द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि महाराज हा घरचा साज कसा पळाला, त्याचबरोबर बकासूर कोणत्या मैदानामध्ये आगामी दिसेल या संदर्भातला व्हिडिओ केला होता. त्यानंतर त्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये मित्रांनो अनेक जणांनी एक मागणी केली, ती म्हणजे बिंदोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो हिंद केसरी मथुर कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हिंद केसरी मथुर कोणत्या मैदानात पळणार आहे याची माहिती भेटणार आहे. मात्र त्याच्या अगोदर तुम्हाला एक काही महत्त्वाचे अपडेट द्यायचे आहेत. मित्रांनो, उद्या दिनांक 5 एप्रिल रोजी वेगवेगळ्या ठिकाणी भव्यदिव्य अशा मैदानांचं नियोजन करण्यात आलं. मित्रांनो, सकाळी 9:30च्या दरम्यान आपण त्या सर्व आयोजकांकडून काही महत्त्वाचे अपडेट घेतलेले आहेत. तर मित्रांनो, उद्या दिनांक 5 एप्रिल रोजी संपूर्ण होणारं नरसेवाडीचं ओपनचं मैदान तासगाव तालुक्यातलं, त्या मैदानाची आज अखेर सकाळी 9:30 वाजेपर्यंत 100 गाड्यांची नोंद झाली आहे. त्या मैदानाची सुद्धा ऑनलाईन नाव नोंदणी सुरू आहे. त्यानंतर 2 नंबरला आहे ते म्हणजे मुळीकवाडीचं खटाव तालुक्यातलं मैदान, त्या मैदानाची आत्तापर्यंत 70 गाड्यांची नोंद झालेली आहे. 3 नंबरला आहे मित्रांनो माळशिरस तालुक्यातलं आदतचं मैदान, त्या मैदानाची आत्तापर्यंत 60 गाड्यांची नोंद झालेली आहे. त्या दोन्ही मैदानाच्या नोंदी चालू आहेत. सगळ्याच मैदानाच्या ऑनलाईन नोंदी चालू आहेत. त्याचबरोबर 4थं मैदान आहे पुणे जिल्ह्यातलं भोर तालुक्यातलं निळकंठचं मैदान, ओपनचं मैदान संपन्न होत आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत त्या मैदानाची 180 गाड्यांची नोंद झाली. आणि मित्रांनो, आयोजकांशी आपला फोन झाला, त्यांनी सांगितलं की या मैदानामध्ये फक्त 300 गाड्यांची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे ज्यांची कोणाची नोंद राहिली त्यांनी वेळेत नोंद करून आयोजकांना सहकार्य करा. त्या ठिकाणी फाट्यांची जी संख्या आहे त्यानुसारच गाड्यांची नोंद घेतली जाणार आहे. आणि 5वं मैदान, ज्या मैदानाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, ते म्हणजे भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त संपन्न होणारं सासवडकरांचं ओपनचं भैरवनाथ केसरी मैदान. मित्रांनो, या मैदानाची सकाळी 9:15 वाजेपर्यंत जवळपास 60 गाड्यांची नोंद झालेली. या 5ही मैदानाच्या ऑनलाईन नाव नोंदणी सुरू आहेत. अतिशय सुंदर अशी मैदानं आयोजित केलेली आहेत आयोजकांनी, यात्रेची मैदान आहेत. त्यामुळे माझी तमाम बैलगाडी चालक मालकांना विनंती की या मैदानामध्ये सहभागी व्हा. क्वार्टर फायनल आहे, मेगा फायनल आहे, विविध बक्षिसांचा पाऊस आहे. काही ठिकाणी प्रवेश फी सुद्धा माघारी दिली जाणार आहे, तर काही ठिकाणी प्रवेश फी मध्ये 0.5% सूट आहे. आणि चांगले असे सुंदर अशा सगळ्या मैदानांच्या फाट्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला एक सांगू इच्छितो आयोजकांना, विशेष करून ह्या 5ही मैदानाच्या संदर्भातली अवकाळी पावसाची काय अपडेट असेल तर ती योग्य वेळी आपल्याकडून प्रसिद्ध केली जावी ही आपल्याला विनंती. आणि मित्रांनो, आता जे तुम्हाला जाणून घ्यायचे ते म्हणजे बिंदोडचा बेताज बादशाह प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा हिंद केसरी मथुर, महाराष्ट्राचा लाडका मथुर. तर मित्रांनो, मथुर आज मुंबईसाठी रवाना होतोय. मथुर आज मुंबईत दाखल होणार आहे आणि मथुर आता 8 तारखेला सुंदर अशा मोठ्या पायऱ्यामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. त्या पद्धतीचं नियोजन सुरू आहे. तर ही होती मित्रांनो मथुरच्या संदर्भातली अपडेट. सगळ्या मैदानांच्या नोंदी चालू आहेत. उद्या भव्यदिव्य अशी मैदानं संपन्न होणार आहेत. त्यामुळे वेळेत नोंद करा आणि आयोजकांना सहकार्य करा. धन्यवाद.